नमस्कार, खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज करणार आहे बीटरूट आलू पराठा। त्यासाठी मी बीटरूट शिजवून घेतलेला आहे, मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे। साधारण 3 वाटी एवढं मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा मीठ घालत आहे, 1 पडी तेल आणि 2 ते 3 चमचे इथं वाटून घेतलेलं बीटरूट घालून मऊसूत याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। इथे कणिक मळून तयार आहे। आता झाकून ठेवून देणार आहे। अर्धा किलो बटाटा मी उकडून घेतलेला आहे। साला काढून आता बटाटा तयार करून घेतलेला आहे। बटाटा आपल्याला कुस करून घ्यायचा आहे। कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे। जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी करून घेतलेली आहे। नंतर हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेणार आहे। थोडं परतून घेतल्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो इथं बारीक कट केलेला आहे तो घालून मस्त परतून घेणार आहे। टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपल्याला हे मस्त परतून घ्यायचं आहे। नंतर बेसिक मसाले, धना पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट 2 चमचे हे सर्व मसाले घालून मस्त परतून घ्यायचे आहे। सर्व सारण मस्त परतून झाल्यानंतर आता कुस्करलेला बटाटा घालून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ मस्त मिक्स होण्यासाठी इथं मस्त परतून घ्यायचं आहे। आता कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालून परत एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि थंड करायला ठेवून द्यायचं आहे। मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे, त्याची मस्त अशी हाताच्या मदतीने पारी करून घेतलेली आहे। आता या पारीमध्ये आपल्याला हे बटाट्याचे सारण भरून घ्यायचं आहे आणि पराठा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपला पराठा पूर्णपणे इथं बंद झालेला आहे। आता आपण पराठा लाटून घेऊ। पराठा लाटून तयार आहे। तव्यावर टाकून तेल घालून मस्त याला आता खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे।
तयार आहे आपला बीटरूट आलू पराठा. थंड थंड दह्यासोबत हा पराठा खूप मस्त लागतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.